23 नोव्हेंबर 1996. आपला विषय सुरू करण्याच्या आधी थोडीशी प्रस्तावना करतो, जी महत्वाची आहे. आपल्या या जगाच्या इतिहासामध्ये पुष्कळ संस्कृती येऊन गेल्या. एक अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे, 1919-20 साली प्रसिद्ध झालेला. पहिली लढाई संपली ना, आणि त्यानंतर तो जर्मन माणसानेच लिहिला, ऑसवर्ल्ड स्पेंगलर नावाचा सायकिल असा शाळा मास्तर होता. त्याने जगातल्या 22-23 संस्कृतींचा अभ्यास केला. त्यातल्या किती संस्कृती गेल्या पत्ता नाही त्यांचा. पण इजिप्शियन संस्कृती, एवढी ग्रीक संस्कृती जिचा अजून युरोपवरती प्रभाव आहे, ही सुद्धा गेली. आमची म्हातारी टिकली आहे अजून. भारतीय संस्कृती म्हातारी आहे, पण आहे अजून, म्हणजे चिवट आहे बघा, आणि अंतरात पडून नाही आहे, कार्यक्षम आहे. याचं गमक काय आहे, अजून भारतामध्ये अतिशय मोठी माणसं निर्माण होतात. गांधींचं काही का असे ना, त्यांचं राजकारण जाऊ द्या, पण माणूस मोठा यात शंका नाही. लोकमान्य होते, ते होते, केवढा मोठा माणूस याची. अरविंद होते, काय रमण होते, काय सामान्य माणसंही तर म्हातारी झाली तरी आहे. मुद्दा तो नाही आहे. या संस्कृतीमध्ये जेव्हा अवनती येते, संस्कृतीचा काळ दोन तऱ्हेचा, एक वर जाण्याचा आणि एक अवनतीचा काळ. तो अवनतीचा काळ आल्यानंतर समाजामध्ये अनवस्था निर्माण होते. त्याला इंग्लिशमध्ये अनार्की म्हणतात, बरं का. म्हणजे कोणाचा पायपोस कोणात नाही हेही समजलं, पण मूल्य, जीवनाची मूल्य जी असतात, माणुसकीला शोभणारी मूल्य, ती मूल्य धुळीला मिळतात. काय सांगावं आपल्याला. म्हणजे कामवासना भोगण्यामध्ये मर्यादा राहत नाही, पैशाचा अपहार करण्यामध्ये मर्यादा राहत नाही, माणसाची जीव म्हणून किंमत राहत नाही, कोणी कोणाला मारावं, मारून टाकावं, काय करावयाची किंमत राहत नाही, सत्ता मिळवावी कशी ही काय, बरं का. हे काय मला तुम्हाला ते सांगायचं नाही आहे, हा फार मोठा विषय एम ला होता, तुम्ही शिकवलेला आहे म्हणून सांग, ते जाऊ द्या. तर सध्याचा काळ तसा आलेला आहे, अतिशय अनवस्था आहे समाजामध्ये, बरं का. बर, मग या लोकांनी काय केलं, संस्कृतीच्या लोकांनी. मी एक दोनच उदाहरण घेतो. ग्रीक फिलॉसॉफी घ्या, ग्रीक संस्कृती घ्या, अतिशय जोरदार संस्कृती होती. त्यांच्यामध्ये सौंदर्याचं प्रेम फार. अलीकडे ते बंगलोरला नाही का सुंदरीचं हे चाललंय, हे काही नवीन नाही आहे, जगामध्ये फार पुराण कालापासून आहे. भारतामध्ये सुद्धा बौद्ध धर्माच्या अगोदर भारतीयांच्या मध्ये सौंदर्याची अतिशय जाण होती. त्यामुळे दगडात सौंदर्य काय निर्माण केलेलं आहे त्या लोकांनी. आश्चर्य वाटेल, 20-22 वर्ष मंदिर बांधायचे त्या पुतळी तयार करीत असत. सांगण्याचा हेतू काय, मग त्यावेळेला काही लिफ्ट नव्हते किंवा हे नव्हतं, तर ते काय करायचे, रेती रचायचे आणि रेती करून त्या उंचावरती ते शिल्प करीत राहायचे. असं वर्षोनवर्ष चालायचं, एक नाही दोन नाही. ते आता वेरूळचं आहे ना, त्याला म्हणतात 32 वर्ष लागली त्याला. तो राजा गेला, त्याच्या नंतरच्या राजाला ते पूर्ण झालं. हे सांगण्याचं कारण असं की या संस्कृतीच्या उत्तम काळामध्ये अतिशय मोठे विचारवंत निर्माण होतात आणि माणसाचं माणूसपण कशात आहे हे दाखवतात. याला की नाही, युरोपमधल्या 18व्या शतकातल्या एक अतिशय थोर इमॅन्युअल कांट नावाचा विचारवंत होऊन गेला. तो म्हणतो सेन्स ऑफ ह्युमन डिग्निटी. आपल्याकडे आहे ना, जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित, असं त्या ज्ञानोबाने सांगितलंय. तसं तो म्हणे की माणूस हा माणूस म्हणून मानू नका, त्याला देवाचं तुम्ही श्रेय द्या. मॅन, गॉड क्रिएटेड मॅन इन हिज ओन इमेज, बायबल म्हणतो ना. त्याच्यावरून माणसाला साधन म्हणून वापरू नका तुम्ही, माणसाला साध्य म्हणून वापरा.
सेन्स ऑफ ह्युमन डिग्निटी त्याला म्हणतात, ती नाहीशी होते. मुद्दा काय, मग ती परत कशी आणायची, ते मला काय हा विषय तुम्हाला शिकवायचा नाही, सांगायचं नाही, आजचा संबंध असे म्हणून सांगतो. तेव्हा प्लेटो काय म्हणाला, हा जगातला एक अतिशय विचारवंत, फार थोर विचारवंत. तो काय म्हणाला की समाज सुधरेल केव्हा, फिलॉसॉफर्स मस्ट बिकम किंग्स. फिलॉसॉफर म्हणजे साधू लोक, याच्या अर्थानं ज्ञानी पुरुष, नुसता तत्वज्ञानी नव्हे, ज्ञानी पुरुष जेव्हा राजे बनतील त्यावेळेला म्हणला समाज सुधरेल. बरं, त्याचा गुरु सॉक्रेटिस हा साधूच होता. आणि तुम्हाला खरं वाटेल का, पार्लमेंटमध्ये, ग्रीक पार्लमेंटमध्ये त्याला दोषी ठरवून त्याला शिक्षा झाली, देहांत शिक्षा, ती द्यायला सुरुवात करणारा त्याचा पट्टशिष्य होता. तुम्हाला खरं वाटेल, त्याने म्हणलं की हा लोकांना बिघडवतो म्हणून, बरं, आपले विचार सांगून. तेव्हा त्याला फार ते चमत्कारिक वाटते, काय माणूस म्हणजे आहे काय. तर फिलॉसॉफर म्हणजे त्याचे 2-3 लक्षणं सांग. एक, त्याने पैशाला कधी शिवायचं नाही. द फिलॉसॉफर शॅल नॉट टच गोल्ड. त्याला स्वतःचं कुटुंब असता कामाचं नाही, नाही तर मग मुलाला हे द्या ते द्या, नाही का, याचं कॉन्ट्रॅक्ट द्या, त्याचं हे भांडवलच नाही, त्याला फॅमिली नाही, त्याला स्वतःचं घर नाही. काय तो फिलॉसॉफर, अहो तो संन्यासी, संन्यासी नव्हे ऋषीच तो. प्लेटोचं वर्णन आहे ते. सांगण्यात तुम्हाला हेतू काय, मी मध्ये एकदा सांगितलं ना आपल्याला, डॉक्टर राधाकृष्णन जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा रसेलची तार आली त्यांना की प्लेटोने 3000 वर्षापूर्वी सांगितलेला आदर्श आज तुझ्या जीवनात खरा झालेला आहे की तू इथे हा झालास म्हणून. पण त्यांची शोकांतिका अशी झाली, ऐकून ठेवा, शोकांतिका अशी झाली, 2 वेळा ते राष्ट्रपती झाले, 5-5 वर्ष, आणि 3ऱ्या वेळेला इंदिरा गांधींनी त्यांना ते नको असताना, म्हणजे त्यांना पाहिजेच होती पण त्यांचं बिघडलं, त्यांना काढलं. त्याचा त्यांच्या मनावरती परिणाम झाला, पुढे ते भेटे झाले, त्यांना लोकांना भेटू देत नसत, इतके ते कामातून गेले. एवढा थिंकर, काय मोठा, खरोखर फार विचारवंत मोठा. सांगण्याचा हेतू काय, तर त्यांनी काय सांगितलं, तत्वज्ञानी लोक हे झाले पाहिजे. म्हणजे भारतामध्ये त्याला राजर्षी म्हणतात, बरं का. अलीकडे कोणालाही राजर्षी नाव ठेवतात, हो, आडनाव सुद्धा राजर्षी असतं. हे काय करायचं घेऊन, राजा आणि ऋषी, जनक नव्हता का, राजा रामचंद्र होता, श्रीकृष्ण होता, हे सगळे राजर्षी होते. आणि श्रीकृष्णाची त्यात खुबी अशी, आपण राज्यपद घेतलं नाही. काय चमत्कार आहे बघा, हा काही विलक्षणच पुरुष होता. म्हणजे त्याला काय, तो वसुदेव त्याचा हा होता राजा, त्याला नाही का मुक्त केला त्याने कंसाच्या याच्यातून, पण आपण राजा झाला नाही. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला किंग मेकर म्हणतात, राजा बनवणारा, हा राजा झाला नाही. जसे पंडित नेहरू होते, राष्ट्रपती कोण व्हायचे यांनी ठरवायचं, बरं का, अशापैकी. मग सांगायचं काय आहे तुम्हाला, हे सगळं सांगायचं कारण आहे, काळ बदलला की तुमचा राजा जो असतो तो अति भ्रष्ट बनतो. आणि ते झाल्यानंतर समाजात इतकी उलथापालथ होते, स्त्रिया सुरक्षित राहत नाही, संपत्ती सुरक्षित राहत नाही, हेही समजलं, माणसाचा जीव सुरक्षित राहत नाही. म्हणून कृष्णमूर्ती म्हणायचे की सध्याचा काळ तुम्ही सुधारला म्हणता, एक 200-400 वर्ष पाहतो चंगीज खान आणि तैमूर लंगन या लोकांनी जो अत्याचार केला तेच आज तुम्ही करीत आहात. काय तुमच्यामध्ये सुधारणा. आणि लढाईच्या काळामध्ये ते लोक गप्प बसतात, बरं का. इथे एका मोठ्या विदुषींनी त्यांच्यावर आक्षेप घेतला, एवढं युद्ध चाललं असताना तुम्ही युरोपमध्ये गप्प का बसलात. याचं कारण असं आहे, समाजशास्त्र असं सांगतं की युद्ध पेटल्यानंतर जे बौद्धिक उत्तम लोक असतात, विचारवंत, ते मौन धरून बसतात. बरं, त्यांना बोलता येत नाही, बोलले तर त्यांनाही मारून टाकतील अशी स्थिती असते. नाही, माझ्या सांगण्याचा हेतू काय, आता विष्णूमुळे काय तुमच्या डोक्यात फिरतो सारखे कशाला सांगता. त्याचं कारण आहे, परवाच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये, महाराष्ट्र टाइम्समध्ये आली नाही बातमी, टाइम्स ऑफ इंडियामध्ये पुढच्या पानावर एक बातमी आहे. परवाच्या आंध्र युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर,
त्याचा मुलगा, एकुलता एक मुलगा, तो चेन्नई नावाच्या गावामध्ये कॉलेजमध्ये, त्यांचं ते असेल मोठं कॉलेज, तिथे विद्यार्थी पहिल्या वर्षाला, त्याचा मित्र दुसऱ्या वर्षाला डेव्हिड म्हणून होता. काय त्यांचं झालं कोणास ठाऊक, त्या डेव्हिडने त्याला ॲनेस्थेसियाचं इंजेक्शन दिलं, म्हणजे भूल हे करतात ना ऑपरेशन करताना, ते भूलचं इंजेक्शन दिलं आणि त्याला मारून टाकला. त्याचं डोकं कापून टाकलं, ते एका तळ्यात टाकलं, त्याचे हात पाय तोडले, ते एका टंकेत भरले. हा जो संबंध धड होतो ते एका टंकेत भरलं, तर ते हातपाय ट्रंक ती बसमध्ये सापडली. ते दुसरं सापडलं की नाही पुढे बातमी दिली नाही, त्यांनी सापडलं नव्हतं, पण डोकं सापडलं. मग ते डोकं ते धड जुळवून मग पाहायचं हात होतंय की नाही आपण. आता मला सांगा, त्या डेव्हिडला धरला, मग धरला, तू काय केलंस, तर धड सांगता येईना. काय काळ आलाय मला बघा. 60 नाही 80 वर्षापूर्वी महाराज म्हणाले, काळ फार कठीण येणार आहे, तुम्हाला भगवंताच्या आश्रयाशिवाय आश्रय नाही. राजा तुम्हाला सांभाळणार नाही, तुम्हाला लोक सांभाळणार नाही, तुम्हाला परमात्मा सांभाळेल. त्यावेळेला असं म्हणले, जे नामात राहतील त्यांना सुरक्षित जीवन नाही, बाकी त्यांचं ना. बरं, काय मला सांगा, आपली मुलं बाळ अशी जर बाहेर गेली आणि त्यांच्यावर असे प्रसंग येऊ लागले तर काय होईल, नाही का. म्हणून गीतेमध्ये आसुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती ही जगात असायचीच. म्हणून मला कौतुक काय वाटतं सांगू तुम्हाला, एक युटोपिया म्हणजे आदर्श समाज असा एक ग्रंथ आहे बरं का, थॉमसचा. कोणी लिहिण्याच्या विशेष महत्व नाही, तर त्यामध्ये सगळं असं असं स्वर्गासारखं असावं, हे तेव्हा आमचे. काही काळ रशियामध्ये कम्युनिझम मध्ये आदर्श राज्य पद्धती म्हणून तर सगळं बाहेर यायला लागलेलं आहे. नवीन नवीन जे ग्रंथ येत आहेत त्यामध्ये तुम्ही बघा सगळं खोटं होतं. हे एका रात्रीमध्ये 250 माणसं त्यांनी मारली स्टॅलिनने. एकदा ते दोघं व्याख्यानाला गेले, स्टॅलिन आणि त्याची बायको, आणि येताना ती कम्युनिझमच्या विरुद्ध काहीतरी बोलली. रात्री तिला गोळी करून मारून टाकली आणि पुन्हा बेपत्ता, कोणी बोलायची सोय नाही पुन्हा. काय असेल मला सांगा. तर काय होतं, बुद्धी भ्रष्ट झालेली, माणूस अभिमान आहे ना, बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अवताराचं रहस्य सांगताना 4थ्या अध्यायामध्ये बरं का, देहाची वरी आदरू, विषयाचा पडी भरू, पडी भरू म्हणजे जोर, आणि देहाची वरी आदरू, त्यामुळे माणूस असं वागतो. म्हणजे काय परिस्थिती येते बघा. आणि त्याच्या उलट अध्यात्म आहे सगळं, याच्या आड माणसाची बुद्धी येते. म्हणून काय त्या मला खरं कौतुक वाटते, मोठे प्लेटून फिटूस आले, बुड्ढे होते हो, म्हातारे झालेले, तेव्हा हे लिहितात. थॉमस ओल्ड एज मध्ये, अरे हा 18 वर्षाचा मुलगा आणि भगवंताला मागतो आहे, अरे मी एवढं लिहिलंय, एवढा प्रसाद दे. खलाची व्यंकटी सांग, खलाला नाहीसं कर म्हणणं शक्य नाही, कारण हे जगत जे आहे त्रिगुणात्मक आहे. या जगतामध्ये सज्जन आणि दुर्जन राहणारच, आणि दुर्जनाला सज्जनाचा सहवास किंवा सज्जनाचा उत्कर्ष सहन होणार नाही, हे राहणारच. अशा याच्यामध्ये परमात्मा हे जे मी एवढं लिहिलं त्याचं तुला बक्षीस मला द्यायचं असेल, त्या खलाची वाकडी बुद्धी आहे ती नाही शिकत. व्यंकट म्हणजे वाकडा, खलाची व्यंकटी सांग. बरं नुसतं नाही, ते काय होईल नुसतं काय, त्याची बुद्धी चांगली आहे, तया सत्कर्मी रती वाढ. काय सुरेख मागितलंय. बरं एवढे कोण थांबले नाही, पण समाजात स्वास्थ्य पाहिजे ना, तर समाजातले जे संबंध आहेत ते प्रेमाचे पाहिजे. महाराजांचं एक वाक्य फार अप्रतिम आहे, यांना की नाही दूरदृष्टी असते, व्हिजन, ज्याला दिव्य दृष्टी म्हणतात तशी असते. ते म्हणाले असं होईल पुढे काळ कठीण आला, संबंध तेच राहतील, नवरा बायको, मुलं, नवरा आणखी पोरं, आई, संबंध तेच राहतील, त्याचं प्रेम नाही सोडत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवाय. आपसामध्ये प्रेमसंबंध निर्माण व्हावे. कसं मागितलंय बघा. काय ते त्या एकुलत्या एक पोराला तुकडे करून टाकले त्याच्या मित्राने. काय क्रौर्य म्हणजे काय, याला काही सीमा आहे का मला सांगा. त्या आई बापांना काय वाटत असेल तुम्ही कल्पना करा. नाही का, किंवा हे सांगण्याचं सगळं कारण असं की
ज्ञानेश्वर महाराजांचा जो विषय मांडलेला आहे तो विषय आता 9व्या अध्यायात असा आहे की या परमात्म्याची सत्ता या जगतावरती चालत असताना ती दोन तऱ्हेने चालते, एक शुभ आणि एक अशुभ. शुभ शक्ती काम करतात, अशुभ शक्ती काम करतात. एक गमतीचं उदाहरण सांगतो आपल्याला. काय, अरविंदांच्या आश्रमामध्ये सुरुवातीला एक स्वयंपाकी ठेवला होता. त्या मदर पाहायच्या, पण तो स्वयंपाक वगैरे करायचा, तो लेकाचा पैसे खायचा, बरं का, नासधूस करायचा. तेव्हा त्याला मदरनी काढला, डिसमिस केला. त्याला की नाही काही मंत्रविद्या येत होती. त्याने काय केलं, रोज संध्याकाळी प्रयोग केला आणि आश्रमावरती दगड यायला लागले. कुठून येतात काय होतात कल्पना नाही, सारखे दगड यायचे. तेव्हा अरविंद काय म्हणाले, येऊ दे म्हणाले. ते साधू पुरुष होऊन काय म्हणले, काचा फुटतील, येऊ दे. त्या म्हणले असं नाही. त्यांना हे माहिती होतं, त्यांना ही विद्या येत असेल. तेव्हा त्याने उलटा प्रयोग केला आणि त्याने ते हे केलं, बंद केलं, बरं का. तेव्हा अरविंद म्हणाले की जगात दोन फोर्सेस आहेत, शक्ती, एक इव्हल आणि एक चांगले. हे दोन्ही शक्ती म्हणजे जगामध्ये काम करतायत. तर त्यामध्ये आपल्या समाजामध्ये या शक्ती काम करतात, आपल्या अंतरात सुद्धा ज्या करतात, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. बरं का, की अरे हे करावं, हे ईश्वराची उपासना ही करायला पाहिजे. त्याला बरोबर होत, अरे मीच कुठे करतो, जाऊ दे, तुझ्या पण मी पण काय आहे, इव्हल फोर्स आहे. खरं असं आहे, किंबहुना असं तू वाईट, एक वाईट तुम्ही 10 वाईट, अशा वेगळे होत नाही. सांगण्याचं कारण असं, काय विशाल दृष्टी आहे त्यांची, की परमात्मा जेव्हा विश्व निर्माण करतो ते द्वैत आलंच नाही का, द्वैताशिवाय निर्माण होणं शक्य नाही. मग द्वैत म्हटल्यानंतर ते जे दुसरं आहे ते कसं असावं, तर याच्याशी साम्य नको, पण याच्याशी विरोध असणारच पाहिजे, तर शक्ती काम करील. शक्ती काम करायला विविधता पाहिजे. म्हणून सत्व रज तम तुम्ही म्हणलं तर सत्व आणि तम हे दोन्ही पाहिजेतच, त्याशिवाय होणार नाही, नाही का. तेव्हा आतापर्यंत त्यांचं वर्णन झालं ते असं झालं. ते कसं झालं, परमात्म्याच्या अस्तित्वाबद्दल झालं. कसं ते सांगतं आपल्याला, विश्व त्याच्यामध्येच झालेलं आहे. ग्लेशियर म्हणतात ना, लहानसा तो म्हणजे डोंगरच असतो, तर तो पाण्यापासूनच झालेला, पाण्याचा बनलेला, पण कठीण झालेला. तसं परमात्मातून जगत जे झालं ते चांगलं आणि वाईट, ते वाईट स्वतःच आहे या छंदाने. तर आता ते जे झालं त्या निर्णया दृष्टिकोनातून पाहिलं. यज्ञ म्हणजे तोच आहे, त्या अंक म्हणजे तोच आहे, पंक म्हणजे तोच आहे. आता ते त्या परमेश्वर स्वरूपाचं मानवी जीवनाशी काय संबंध आहे सांगताना आता पुढे आलेले आहे. म्हणून प्रस्तावना की अहो तोच राहे तर त्याला आमचं काय काय. गीताच म्हणते ना, ना दत्ते कश्चित पापं न चैव सुकृतं विभुः. मी कोणाचं पाप घेत नाही, कोणाचं पुण्य घेत नाही. वा, अरे मग तुला भजून करायचं काय, नाही का. मग असं जर आहे तर आता सुरुवात त्यांनी केलेली आहे ती अशी. आतापर्यंत सांगितलं त्या यज्ञाचं उपकरण आमचं सगळं परमात्मा. आपण एक ध्यानात ठेवा, परमात्मा स्वरूपाचं मुख्य लक्षण असेल तर असणं. तो काहीही झालं तरी नाही असं होत नाही. नाही म्हणत असताना सुद्धा आहे म्हणून नाही म्हणायचं, कारण ती संबंधित आहे. जे नाही ते आहे संबंधित आहे, नाही ते नाही. बरं, माणसाची भाषा ही संबंधित असल्यामुळे त्याशिवाय वर्णन करता येत नाही. बरं, मग असं जर आहे तर आम्हाला त्याचा उपयोग काय, तर तो उपयोग सांगताय. तो असणं म्हणजे विश्वव्यापीच आहे. तर पहिला असेल तर ओंकार रूपानं तो विश्वव्यापी आहे. वेद्यम पवित्रम ओंकार, बर का, अतिशय पवित्र. पवित्रचा अर्थ काय, दृश्याचा कोणताही दोष त्याच्यामध्ये नाही म्हणून पवित्र. बरं, एक तुम्हाला गंमत सांगतो. आपल्याकडे आता ती कल्पना गेली आहे 16 ओळ्याची, हे जाऊ द्या.
पण सोहळ्याची गंमत अशी आहे, एक नुसतं स्नान केलं आणि सोहळ्यात आहे म्हणजे रेशमी वस्त्र नेसला, त्याला की नाही एक लहानशी चिंधी लागली तो ओळा झाला, किंवा धोतर लागले तरी ओळा झाला. मग चिंधी म्हणून धोतर फरक काय? ओळेपणात काहीच फरक नाही. तसं परमात्मा स्वरूप हे जे सोहळं आहे, पवित्र आहे, त्याला कोणताही लहान दोष सुद्धा अपवित्र करतो, तो दृश्यातला. बरं, म्हणून तो अपवित्र झाला. त्याच गंमत सांगतो. समर्थांनी एक अभंग लिहिलेला आहे, तो आपल्या सारख्याला पाहूनच लिहिलेला आहे. भरती लोक असतात ना, सोळ ओळख काय त्यांचं कडक असतं बघा अगदी, तर त्यांच्यावरच असावा. आयुष्य कैसे रे सोवळे, शिवता हो तसे ओवळे. स्नान संध्याचे माळा, कोटी क्रोधाचा उमाळा. रत्नजोड म्हणाले, नित्य दंडितोची देह परिपिटे ना संदेह. रामदास म्हणे, भावाविण केला तो आवळा चिण. किती छान आहे बघा. हेतू म्हणता असा की हे जे पवित्र आहे ना, या पवित्रामध्ये ओंकार सर्वात पवित्र आहे. पवित्र ओंकार. हा ओंकार काय हे समजावून घ्या. ज्ञानेश्वर तीन शब्द वापरले आहेत, घोष, ध्वनी आणि नाद. आपण ऐका, म्हणजे हे नामस्मरणाचं महत्व काय ते आपल्याला कळेल. महाराजांचं एक वाक्य आहे, तुम्ही कुणाला जा सत्पुरुषाला, तो नामाविषयी काय म्हणतो याच्यावर त्याची योग्यता अवलंबून आहे. तर आपण जे नाम घेतो ते नव्हे बरं का. ते काय बघा, परमात्मा स्वरूप ज्या वेळेला हालचाल करू लागलं, काय ते संकल्प झाला ना, मी निर्माण करावं, एक ओम बहुश्याम प्रजाय, पुष्कळ व्हावं. हालचाल झाली. हालचाल जी झाली ती तरंग रूप होती. ही एक स्फुरण आलं, स्फुरण. त्या स्फुरणाचं मूळ शुद्ध स्वरूप म्हणजे ओंकार. का बरं? माणसामध्ये जेव्हा त्याला आत्मज्ञान होतं त्यावेळेला पहिल्यांदा एकदम असं काहीतरी येतं, शब्द रूपाने येतं. उदाहरण सांगतो, तेलंगी बाई होती आंध्रा, म्हणजे तयारी लक्ष्मा म्हणून, बरं का, फार तयारीची बाई. तेव्हा ते म्हणतात बघ की रमणाने तिला पाहिल्यावरती त्यांच्या डोळ्याला पाणी आलं. तर तिला ती नामस्मरण कर, ओंकाराचं सोहमचं जप करीत. तिचे गुरु एक योगी होते राज महेंद्रीला, त्यांची ती शिष्य. नवरा व्यापारी होता, कोमटी व्यापारी. कोमटी म्हणजे आपल्याकडे व्यापारी लोक असतात ना, त्यांची जात कशा काही. तेव्हा तिला जेव्हा पहिल्यांदा दर्शन झालं त्याच्यात, तेव्हा ती डमडम डमडम करायला लागली, सारखी डमडम डमडम. अरे काय डमडम डम? तर ते जे ज्ञान झालं त्याची पहिली स्मृती झाली एकदा ती आहे. आपले मंत्र, हे जे मंत्र आहेत सद्गुरू देतात, ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम, दत्ताचा मंत्र, हे सगळे मंत्र तिथून आलेले असतात, म्हणून त्यांना महत्व आहे. तसा सो जय जय राम कृष्ण हरे हे स्वरूपाने असत ना, ते सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचा मंत्र म्हणून हा देत असत. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की हे जे शब्द येतात त्या शब्दामुळे अध्यात्म साधतं माणसाला, म्हणून त्याला पवित्र ओंकार असं म्हटलेलं आहे. बरं, शेवटी तुम्ही जो जप करता त्या जपाचं पर्यवसान ओंकारात होत असतं, नादब्रह्म. आता घोष, ध्वनी आणि नाद, तर नादब्रह्म आहे ना, संगीताला नादब्रह्म म्हणतात. संगीत अतिशय पवित्र आहे बरं का, अध्यात्मदृष्ट्या. त्या नादात गेलं पाहिजे. आपण मराठी म्हणतो नाद लागलाय, दारूचा नाद लागला, बाईचा नाद लागला. अरे नाद लागला म्हणजे काय, तर तो त्यात रमायला लागला. तसं जपामध्ये आपण जर रमायला लागलो, तेवढं रमणं म्हणजे काय हो, टीव्ही बाजूने कसं रमता. कालची तर मॅच झाली, तुम्हाला काय कळते ते मॅच मध्ये मला सांगा.
त्याने कसा चेंडू मारला आणि काय केला, फिरती मारली का आमकं मारलं, तुम्ही काय कळतंय. पण लोक ओरडले की आपण ओरडलो, जाऊ झाला झाला एवढं कळायचं बाकी नाही का. पण रमतो किती. अहो काय बाकीचं सगळं पोरं जेवणाचं सोडून पाहायला जातात आता. कसं रमतो असं नामात रमलं पाहिजे नाही का. तो जर रमायला लागला तर नादात गेला. नाद ब्रह्म फार विलक्षण आहे. तो जर रमायला लागला तर वेळ लागत असेल. आपल्याला मी एकदा सांगितलं, अब्दुल करीम खान साहेबांची शेवटची मैफल मी ऐकलेली आहे. तेव्हा त्यामध्ये ते स्वतःच गायचे, स्वर लावायचे, आहा म्हणायचे. त्याने विचारलं लोकांनी की आपण आहा काय म्हणता. नाद प्रत्यक्ष होतो म्हणा. काय असतं बघा, हे सुद्धा फार चांगलं आहे बरं का. आणि नामाचं सुद्धा एक संगीत आहे. त्या स्वामी रामदास म्हणले देर इज अ डिव्हाइन म्युझिक ऑफ द नेम. डॉक्टर बरोबर आहे ना. डिव्हाइन म्युझिक ऑफ द नेम. त्या नामामध्ये रंगल्यावरती तो वेड्यासारखा होतो. मग त्या नाद, हा नाद कसा आहे, देहाला धरून आहे. म्हणजे तुमच्यामध्ये नाद निर्माण व्हायला देहाचं हे पाहिजे ना, त्यातून तो पुढे जाईल. नादाच्या पलीकडे गेलात ते पण मध्यमा आहे, वैखरी आणि मध्यमा. त्याच्या पलीकडे ध्वनी. ध्वनी म्हणजे पश्यंती आली, आपले विचार चालतात बघा. काय गंमत आहे, मला आता अनुभव असेल नसेल, पण तुम्ही एखाद्या विषयावर विचार करता. नाही, मी उदाहरण एक सांगतो. समजा तुम्ही परीक्षेला बसलेला आहात आणि तुम्हाला काही सुचत नाहीये आणि एक सुंदर विचार सुचला, तर त्यावेळेला किती हा वाटतं, आहे बरोबर आहे, सुचला. हे जिथून सुचताना ती पश्यंती वाटते. तर तिथे नाम गेल्यानंतर तो सारखा त्याच्यातच असतो, आनंदातच असतो. तसा स्वर जर पश्यंतीत गेला त्यावेळेला नवीन चीज सुधरेल, नवीन रचना होईल किंवा नवीन एक आनंदाचा अनुभव येऊन जाईल. आणि संगीताचं सामर्थ्य असं आहे, आपण जो अनुभव आनंदाचा घेतो तो दुसऱ्याला स्वरात देणं हे त्याची विचार. संगीताचं मय तोही वेडा होतो ना. मग असं काय करता, आहा हा जेव्हा म्हणतो, तुम्ही तर खऱ्या जाणत्या माणसाला संगीत ऐकायला बसवलं, हात पाय हलवायचे नाहीत. अरे काय ऐकायचं म्हणेल मग तो. वा वा म्हणेलच तो, या शकाच नाही ऐकली नाही का. तो ध्वनी म्हणजे तो ध्वनी पश्यंती. आणि त्याच्याही पलीकडे जो आहे तो घोष म्हणजे तो ओंकार निर्माण झाला, तो की परावाने. तिथे गेल्यानंतर नामाचं खरं सामर्थ्य, ते नाम असं व्यापक व्यापक होत जात. आणि ते व्यापक झाल्यानंतर त्याला देहाचं काही संबंध नसताना ते ऐकायला येतं. त्याला अनाहत नाद असं म्हणतात. म्हणून संगीताचं पर्यवसान अनाहत नादामध्ये झालं. अनाहत नादा परंपार म्हणून त्याची चीजच आहे. खरंच आहे ते, की किती समुद्रासारखे नते तिन्ही अवस्थामध्ये ते राहील. तेव्हा इथे जे वेद्यम योग्य, जाणण्याला योग्य असं पवित्र असेल तर ते नाम आहे. अनुभव तरी घेऊन बघा आपण नाही का. आम्हाला तितका अनुभव नाही, पण तो आल्यानंतर अरे काय त्याची स्मृती सुद्धा इतकी आनंदमय असते बघा. बरं ते कसं आहे, तुमचं मन जसं आहे, भावना प्रधान आहे, विचार प्रधान आहे, तसं तो अनाहत नाद आहे. तर कोणाला घुंगरू असतात ना, घुंगरांचा आवाज, कोणाला छुमछुम म्हणतात ना त्याचा आवाज आहे, कोणाला गडगडाटाचा अनुभव समुद्राचा. ते कसा येईल सांगत नाही, त्याच्या त्या मनोरचनेवर असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरू. अंकुर आला म्हणजे स्फुरण आलं, ब्रह्माला स्फुरण आलं. घोष ध्वनी नादाकार. घोष म्हणजे पहिलं आलं स्फुरण, नंतर ते पश्यंतीत आलं आणि पुढे आलं त्याच्यात नादामध्ये नाद धनाकारी. तयाचे भवन जो ओंकारू तोही मी गा. म्हणून नेम इज गॉड हे म्हणायचे स्वामी रामदास. म्हणजे नाम किंवा सत्पुरुष म्हणतो माझा प्राण आहे. अरे प्राण म्हणजे काय, तर त्याचा भगवंताचा अनुभव. आणि नाम हे वेगळे नाही, कारण तो सारखा घोष चालू असतो ना आतमध्ये वेड्याचं. त्याचं नुसतं स्मरण झालं की तू वेडा होईल, इतकं ते आतमध्ये भुलवून टाकतं माणसाला. आणि पुढे काय होतं, जिकडे तिकडे ते दिसायला लागतं बरं का. ते काय झालं, स्वामी रामदास असे जप करीत होते.
तेव्हा त्यांचे बायकोने की नाही त्यांना समजावलं, अहो काय सारखं तुम्ही जप करताय बेटा, असं काय काय. तर तिने काय केलं, व्यवहारातली युक्ती वापरली. तिचा भाऊ होता म्हणजे आमचा मेवणा, त्याला सांगितलं की अरे बघ बुवा, यांना वेळ जायल्यासारखं करतायत आणि तू त्यांना जरा समजून घाल. तर की नाही हे खोलीत बसले ते जप करीत होते आणि तो आल्यावर दारात आल्याबरोबर म्हणाले, ओरडले अंगावर, काय झालं तरी म्हणाले मी जप सोडणार नाही. आणि पुढे पुढे वाक्य बोलले ते फार महत्वाचं आहे, मी इतकं नाम घेईन की या भिंतीतून म्हणाले नाम येईल, ती अनाहत नाम आहे. महाराजांचे हे शब्द आहे. महाराज म्हणाले त्यांच्या मंदिरात की तुम्ही इथे इतकं नाम घ्या, या खांबातून नाम आलं पाहिजे, इतके नाम घ्या. ते आहे, ते व्यापकच आहे सगळं बरं का. तो तर स्वतः व्यापलेला असतो त्या शंकाने, तेव्हा ते नाम दुसऱ्याला ऐकू येतं. हाताला कांदा. तुम्हाला मी एका साधूची गोष्ट सांगितली ना, तरुण संन्यासी अखंडानंद सरस्वतीने दिलेली. की तो नर्मदेमध्ये एक भेदाघाट म्हणून आहे जबलपूरला. त्या घाटावरती एक स्वामी होते शंकराचार्य, ते स्नानाला निघाले. तेव्हा एक तरुण संन्यासी हा आडवा पडलेल्या रस्त्यामध्ये जाताना पाहिलंय, येताना आले म्हणले, ओ संन्यासी. डोळे उघडले त्यांनी. अरे म्हणले तू तरुण आहेस, असं फुकट खातोस म्हणाले, एक काम कर. त्यांनी बोलावलं त्यांना आणि म्हणले माझ्या हाताला कान लावा, माझ्या पायाला कान लावा, माझ्या छातीला कान लावा. पाहत होतं नामस्मरण, सारखं नाम चालू. स्वामींनी असं म्हटलंय पुढे, हमने उसको देखा है, मी त्या संन्यासाला पाहिलेला आहे म्हणाले. काय अवस्था असेल, घाबरू नका, अशी अवस्था तुमची व्हायची नाही. आणि झाली तर घरातच होईल बरं का. होय. आणि मग बायको डॉक्टरला बोलावून आणि याला दवाखान्यात न्या, काहीतरी वेड्यासारखं चाललंय. हा, अरे काय सांगावं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कसं, आता मूळ नुसतं वेद्य पवित्र म्हणून का, वेळ इतका पवित्र होतो त्याचं काय सांगू आपल्याला. खरं परमात्मा जागा होतो ना त्याच्यामध्ये, अगदी फार अप्रतिम असतं. ते टिकत नाही बघा. ते जर टिकलं ना तर फार एक अशी एक आनंदाची अवस्था असते. जर जागृती नाही, जर झोप नाही, जे मस्त अशी काहीतरी अवस्था असते. म्हणून म्हटलं की तो विषय हा आजचा. पुढे म्हणाले, जया ओंकाराची कुशी अक्षरे होती अउमकारेशी, जिये उपदेती वेदेशी उठिली तिने. पुढे काय म्हणले, ऋक् साम यजुरे वच, असं गीता सांगते. ओंकार म्हटल्यानंतर ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद हे तीन त्या ओंकाराच्या पोटात आहे. हा अर्थ फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. तर काय ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत की आता हा ओंकार आहे, हा ओंकार एवढं पवित्र निवत्र सगळं आहे. या ओंकाराच्या अनुभवाचं ज्ञान पहिल्यांदा कोणी सांगितलं ते म्हणले वेदामध्ये. म्हणून वेद, हा वेदाला महत्व का, तर वेद अपौरुषेय आहे. हे ध्यानात घ्या की पुरुष म्हणजे माणूस, पुरुष सुद्ध आहे ना माणूस. तर माणसाने वेद सांगितलेले नाही. अरे माणसाने सांगितले शब्द कसे आले असं आपल्याला वाटेल. तर ज्या वेळेला त्या अनाहत नादाच्या अवस्थेत माणूस असतो, त्यावेळेला तो जे बोलतो तो भानावर नसतो, ते परमात्म्याकडून येत असतो. म्हणून सत्पुरुषाची आज्ञा पालन करावी. तो सारखा तिथे असतो ना, त्याला संबंध त्या माणसाचं जीवनाचा चित्रपट दिसतो, त्रिकालज्ञ असतो, भूत भविष्य वर्तमान त्याच्या हिताचं असेल दिसतं. आज जरी बघा त्यांनी सांगितलेलं आपण ऐकलं नाही, असं काय सांगतायत, अरे नाही, त्यांची विजन असे लांब असते, अंतिम याचं कल्याण होईल असं ते असतं, योग्य होईल ते. आणि तिथे माणसाची देहबुद्धी आड येते. ते काय सांगतात, एक गमत सांगतो बरं का. एका बाईला काक मांजरी झाली. काक मांजरी म्हणजे ते गळवावर साथ होतात म्हणतात कोकणाचं, एक प्रकार आहे आजाराचा. तेव्हा त्या बाईला कुणीतरी सांगितलं किंवा तुम्ही महाराजांना विचारा याला औषध. बाई काय म्हणाल्या,
अरे महाराजाला यात काय कळतंय म्हणाले. बरं का. आणि शेवटी ऑपरेशन करावं लागलं. हे महाराजांच्या कानावर आल्यावर म्हणले ते बरोबर आहे, कापाकापी केल्याशिवाय ती चैन पडायचं नाही. मी सांगत होतो काय ते लाभ ओढा पिढा त्यांनी बरं झालं असतं, पण ते ऑपरेशन बरं झालं म्हणले. मेली नाही, बरं झालं म्हणजे एवढंच म्हणले. नाही म्हणजे कसं असतं बघा, नाही काय सांगण्याचा हेतू काय, त्याच्या ज्ञानाची आपल्याला कल्पनाच नाही. अज्ञान तसं तिथे राहतच नाही. अज्ञान संपूर्ण नाहीसं होतं. याही पेक्षा तो सर्वज्ञ असल्यामुळे सर्वशक्तिमान असतो. आमका माझं ऐकतोय म्हटल्यानंतर त्याच्या जीवनावर याचं स्वामित्व असतं, बरोबर त्याचं हित करतो. त्यामध्ये समजून जाऊया, हा काय विषय असा नव्हे. सांगण्याचा हेतू काय, तर पुढे ऋग साम यजुर्वेद कसे आले, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ते ज्ञान ओंकाराचं जे आहे ते ज्ञान सुरुवातीला वेदानेच सांगितलं. ते अपौरुषेत म्हणजे ऋषी ज्या वेळेला ते बोलले त्यावेळेला ऋषी भानावर नव्हते. म्हणून ऋषी शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. ऋषी ही दर्शनात असं मूळ आहे. म्हणजे ज्याला भगवंताचं दर्शन होतं तो ऋषी खरा. तेव्हा तो जे बोलेल तेच वेद आहे. तुकाराम महाराज नाही का, ती अभंग गंगा जेव्हा व्हायला लागली त्यांना वाटलं तुमचं आहे काय, और रात्री झोपेत सुद्धा ते अभंग बाहेर पडायचे. तेव्हा म्हणाले कोणा कारणे हे झालेसे निर्माण, जयाचे कारण तोच जाणे. काय असेल बघा, नाही तुका म्हणे मिया अभिमाना वेगळा घालून गोपाळा भार असेल. काय असेल याचा सुद्धा अनुभव पाहिजे, काव्याचा आणि याचा. काय असतं काव्याचा अनुभव म्हणजे आपलं गमत म्हणून सांगतो, ते आपले आचार्य आपले म्हणायचे अरे कसलं काव्य म्हणले, बकऱ्या लेंड्या टाकतात तसं म्हणले 4 ओळीची कविता करतात. तर म्हणले कसा पाहिजे, गाई कसं हाकते मोठा शेणाचं पो तसं काव्य पाहिजे. त्यांची दृष्टी बरी का ती आपली सांगण्याची ती स्फूर्ती मोठी जबर असते फार. नाही तर कसं होतं मग मी काय म्हणत होतो आता पुढे काय सांगू, मी आठवलं संपलं सगळं. नाही का, ती अवस्था मिळाली असते. बोलायला लागल्यावर त्याचं तेज त्याचं नसतंच, ते तिथून येतं. म्हणून वेद हे अपौरुषीय. ऋग्वेद आणि एक गंमत तुम्हाला सांगतो, हे बाय द प्रॉडक्ट म्हणजे आपण सहज सांगतो की जर्मनीमध्ये वेद रेकॉर्ड केले. एक गंमत सांगतो, वेद काय ते अमक्याने वाचावे अमक्याने वाचू नये असं होतं ना, तेव्हा लोकमान्यांचं फार म्हणणं पडलं तुम्ही जर्मनीत छापलेले वेद वाचता मग अमक्याने वाचू नये म्हणण्यात काय अर्थ आहे काय म्हणाले. नाही फार बरोबर आहे, ते जाऊ द्या. तेव्हा या वेदांचं रेकॉर्ड केल्यानंतर दशग्रंथी म्हणून लोक असतात. दशग्रंथी म्हणजे ऋग्वेदाचं सबंध पाठ असतो त्यांना. अरे एवढं ते हजारो मंत्र तोंडाने पाठ करायचं म्हणजे काय सामर्थ्य माणसाच्या मेंदूचं. आणि हे परंपरा चालत येते, एकटं नव्हे, त्यांचा मुलगा त्याचा मुलगा त्याचा मुलगा, आणि ते आतापर्यंत टिकवणं जसंच्या तसं ती फार कमाल आहे. आतापर्यंत लिहिण्याची नसताना सुद्धा बापापासून ती किंवा गुरुपासून घेऊन आतापर्यंत ते टिकवणं केवढी मोठी गोष्ट आहे मला सांगा. नाही का, आपल्याकडे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये तरी हे 2 ग्रंथ असे आहेत की ज्या ग्रंथाबद्दल अजून हे आहे, एक ज्ञानेश्वरी आणि दुसरा दासबोध. बरं का, लोकांना तोंड पाठ असतात. म्हणजे झोपेत बरं लागलं तर तो बरोबर ओवी काढून दाखवेल तुम्हाला. बरं, ते काही वाईट नाही यात शंका नाही, पण तितकं चांगलंही नाही, कारण पुढे काहीच नाही हो. नाही का, समर्थांनी म्हटलेलं आहे की मी ब्रह्म आहे याचा जप करून काही ब्रह्मदर्शन होत नाही, ते लक्षात राहत नाही. हा ठीक आहे, आपल्यापेक्षा ते चांगलेच आहे यात शंका नाही. सांगण्याचा हेतू काय, मग पुढे ते ऋक्साम यजुरेवच म्हणून रूप यजुस्सान हे तिन्ही म्हणे मी आत्मारामू एवं मीची कुलक्रभू शब्द ब्रह्माचा. तर शब्द ब्रह्म म्हणजे ओंकार, त्याचा हा अवतार आहे वेद. आता इथे नवा विषय सुरू होत आहे, तो खरा अध्यात्म आहे. हे झालं सगळं. आता परमात्मा आणि भक्त किंवा माणूस आणि ईश्वर यांचा संबंध काय आहे याचं वर्णन आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांची खरी प्रतिभा तिथे आहे. काय श्लोक आहे, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम अव्ययम असा श्लोक आहे. तर पहिली गोष्ट अशी गती,
गती म्हणजे शेवटची अवस्था. गती म्हणजे आपण जे म्हणतो ना ती गती नव्हे, शेवटची अवस्था. तर माणसाची शेवटची अवस्था असेल तर ती परमात्माच आहे. काय तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे? तो आहे. शेवटी मला त्याच्याकडे जायचं आहे किंवा ते माझ्या जीवनाचं पूर्णता आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. भरता, भरता म्हणजे भरण करणारा, पोषण करणारा तो भरता. नवऱ्याला भरता म्हणतात ना. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची ओवी आहे बघा एक, की राणीला माझं पोट भरेल का याची काही चिंता असते का? नाही, कारण भरता जो आहे तो समर्थ असल्यामुळे तो बरोबर करेल. याच्यात मर्म कसं आहे, गतीमध्ये माझं ध्येय काय आयुष्याचं तो आहे. तसं भरता म्हणजे माझ्या जीवनात मला सांभाळणारा, पुरवणारा कोण आहे तो आहे. तो कसं कमी बोलू देईल मला, मी त्याची सेवा करते, त्याच्याकरता आहे ना मी, तो कलीलच माझी यात शंका आहे. आणि ते कशा रूपानं करेल सांगता येत. तुम्हाला मी एकदा मागे एक गोष्ट सांगितली ती पुन्हा सांगतो, कारण मी पाहिलेलं हो ते शास्त्री होते, फडके शास्त्री म्हणून. ते पहिल्यांदा ज्योतिष पाहत, तेव्हा तिथे एक दुसरे ग्रस्त होते चांगले विद्वान वेदांती, वेल्दे म्हणून त्यांचं आडनाव वेल्दे. ते फुकट वेदांत शिकवायचे. त्यांचाच जन्मभर केला, कधीही प्रपंचाकडे पाहिलं नाही. त्यांच्याकडे शिकायला गेले ब्रह्मसूत्राचं भाष्य शंकराचार्य. तेव्हा त्याने विचारलं तू काय करतोस? ते म्हणे मी ज्योतिष करतो. कशाला? प्रपंचावरचा. ते सोड म्हणले. आपण जगायचं कसं? तो पाहिजे म्हणाले. वा, पण या माणसाचं धाडस सांगतो आपल्याला. लग्न झालेलं एक मुलगी पदरामध्ये सोडलं ते. अरे शास्त्री वा म्हणजे तुम्ही कसं काय सोडलं? ते काहीतरी मिळायचं त्याच्यावर, सोडलं. त्यांनी आपला अनुभव सांगितला. झालं काय? हा ऐकण्यासाठी बा किती सुंदर आहे. आम्ही बनारसून आलो होतो यात्रा करून आणि नाशिकला उतरलो. त्याला भेटावं म्हणून मी गेलो. एक गायत्री मंदिर म्हणून होतं, त्या मंदिरात 2 खोल्या त्याने दिल्या होत्या. भाडं कुठं देणार? आणि तेही असं फुकट शिकवायचं. कुणी आला तरी त्याला केव्हाही फुकट शिकवायचं. तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली. दसऱ्याचा दिवस, त्या दिवशी काय झालं तर मी निघालतो, तुम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून एक 2 कोणाडे असतात ना, ते अलीकडे नसतात. आता कोणाडे शोधले, ते कुशात काही मिळालं नाही. तर बायको कुठे बाहेर गेली. ते म्हणजे काही दिसत नाही बा. मग एका कुठेतरी कोणाड्यामध्ये खारीक सापडली, ती आम्हाला खायला दिली त्यांनी. बरं का? सांगण्याचा हेतू काय, त्यांनी गोष्ट सांगितली. ते म्हणजे दसऱ्याचा दिवस होता आणि घरात काही नाही, मुलीचं लग्न झालेलं. त्यांची उदार दृष्टी सांगतो मध्येच, त्या मुलीचा नवरा मेला. तिला एक मुलगा होता, तो मेला. तर लहान 18-20 वर्षाची मुलगी, शास्त्री म्हणजे इतकी जुन्या पठडीचे. तेव्हा त्यांनी तिला सांगितलं, तुला काय शिकायचं ते मी शिकवीन आणि तुला पुन्हा लग्न करायचं जरी असलं तरी तू कर. तुझा मुलगा मी सांभाळेन. आणि तिचा मुलगा याने सांभाळला. तिचं लग्न झालं. मला फार कमाल वाटते की हा एवढा मनुष्य. ते काय म्हणाले, अहो आमचं शास्त्र असं सांगत नाही, माणूस की काही आहे की नाही. तर तिच्या मनाचं तर मी नाही कशाला म्हणून म्हणाले. मला खरं कौतुक वाटतं त्यांचं. असं सांगण्यात हे तू काय, घरात काय नाही, आता काय करायचं? बायको म्हणले आज काय काय पाणी पिऊ म्हणले जायचं. लोकांना दसरा, आपल्या दसरा कसला आलाय, पाणी पिऊ म्हणले आपण. आणि 11, 8:30 झाले. आणखी एक गुजराती मनुष्य आला. तो म्हणाला बा मी मुंबईला आमचे शास्त्री बाबा आहेत, त्यांचं हे भाषा ऐकतो, पण आमचं मला काही समजलं नाही, तुम्ही सांगाल का? बस म्हणाले. त्यांनी त्याला काही अर्धा मिनिटात सांगितला, या म्हणाले. तो गेला, बाजारात गेला, त्यांनी 2 कणिक आणली, तूप आणलं, त्यांना दिलं. आज सैश असं म्हणले घडतं. भरता असा आहे. तेव्हा मला नेहमी आठवतं महाराज काय म्हणायचे की म्हणले तुमची श्रद्धाभर कोती आहे, कोती देईल की नाही, देईल की नाही, म्हणजे देत नाही म्हणाले. देईलच असं म्हणाले. त्याला काय द्यायलाच पाहिजे म्हणले त्याला. असं आहे. हे सगळे शास्त्र म्हणजे विचित्र आहे नाही हो, नाही का? आपल्याला व्यवहाराचे नाही, माझं चांगलंच होणार आहे. त्यात भानगड काय आहे, वाईट झालं तरी नाही ते चांगलंच आहे अशी वाईट भाषा वाहिली पाहिजे. सांगण्याचा हेतू काय आपल्याला. तेव्हा भरता म्हणजे तो गती भरता. प्रभू, प्रभू म्हणजे मालक, माझ्या जीवनाचा स्वामी असेल तो प्रभू. पुढे म्हणाले की निवास साक्षी, माझ्या सर्व याला साक्षी असणारा.
काही वाईट होणारच नाही. तो पाहतोय ना, निवास शरणमशी. सुहृद म्हणजे मित्र आणि निवास म्हणजे शेवटी मला विश्रांती मिळेल तर त्याच्याकडेच मिळेल. शरण म्हणजे शरण जाणारा योग्य असेल तर तोच आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचे वातावरणात बघा आपण, हे चराचर आघवे जे प्रकृत्यात साधवे ते शिनली जेथ विसवे ते परमगती. असं आहे की शेवटी गती मिळाली की विश्रांती, जे साधायचे ते साधले की विश्रांती. तर म्हणले कसं आहे, अवय संबंध विश्व ज्या सत्तेनं चालतं ती जी परमात्मा सत्ता शक्ती आहे, ती शक्ती जिथे विसावा घेते ती गती आहे. म्हणजे मग माझ्या त्या विश्वाच्या मध्ये माझा अंश असल्यामुळे मग माझ्या जीवनाला विश्रांती तिथेच आहे. म्हणून महाराज हे म्हणायचे, खरं समाधान भगवंताजवळ आहे. म्हणून समाधान ज्याला पाहिजे त्याने भगवंताला धरावं, कारण भगवंताला धरला की समाधान आलं. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, हे भारतीय तत्वज्ञानाचं मर्म आहेच आहे, विचारवंतांचं. पण युरोपियन लोकांचं अलीकडे बरं काय, दुसरं महायुद्ध झाल्यापासून कशा करता जीवन आहे, जीवनाचा हेतू काय आहे. की एक मोठा कॉलिन विल्सन म्हणून नावाचा एक मोठा ग्रंथकार अलीकडे आहे मला वाटतं अजून, त्याचे की नाही 2 व्हॉल्यूम आहेत, जे आउटसाइडर आणि दी बियॉन्ड द आउटसाइडर असे 2 भाग आहेत, आउटसाइडर अँड बियॉन्ड द आउटसाइडर. तो काय म्हणाला की माणूस जर जीवनावर विचार करायला लागला तर या जीवनात आपण काही बसत नाही बरोबर, कुठून तरी पाहुण्यासारखे आलेलो आहोत म्हणून हा आउटसाइडर बरं का. आणि मग बियॉन्ड द आउटसाइडर याचा अर्थ असा, अरे जीवनात तुला जर स्थान नाही, तू परका आहेस, तर मग पुढे काय त्याचं हे आहे. तर तो म्हणाला की पीस म्हणजे शांती, समाधान मिळाल्याशिवाय आपल्याला समाधान नाही. आणि ती जर असेल तर या विश्वाचा चालक जो आहे त्याला धरल्याशिवाय समाधान नाही. कसं आहे, विचारानं मनुष्य तिथपर्यंत जातो बघा, समाधान पाहिजे नाही, सगळं मिळवावं, पण मिळालं तरी पुरे 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 म्हणून जे पुरवठा पडतो ना तो आणखी भगवत करून मिळत नाही. नाही, मला तुम्हाला गंमत सांगतो, मला हा एक प्रश्न आहे बरं का, तुम्ही कोणी मला त्याचं उत्तर अचानक का मागून द्या. असं काय आहे, आता हे भ्रष्टाचाराचं आपण पाहतो ना, कोट्यवधी रुपये मिळवतात, कोट्यवधी अक्षरशः बरं का. पुढे काय, हे पैसे काय करतात, ते खरोखर भोग भोगतात का. एक उदाहरण घ्या, तुम्हाला बाई काही कामा करता दिल्लीला जायचंय आणि भयंकर गर्दी भयंकर आहे, एसटीला काय आमच्याला काय तमच्याला काय फार गडबड आहे, विमान झालं आणि पण कसं जायचं, विमान तिकीट काय बघ, आणि तुमच्यावर कोट्यवधी रुपये असले तर तुम्ही वापरता, 10,000 रुपये गेले तर गेले शिरते नाही का. अशी सोय त्यांची असून त्यांना समाधान काय. समजा तुम्ही एक ठरवलं की एक 10 कोटी रुपये माझ्यावर असले ना बस मला नको, पण असं होत नाही. म्हणजे काय, मग पैसा मिळवण्याचं हेतू काय, खरं मला कळत नाही. पण असं कोणी भेटत नाही की बुवा आमच्यामुळे माझं आपले संबंध या लोकांशी असतात कुठे नाही का. म्हणून मग त्याला उपाय माहितीये ना तुम्हाला, त्या सुखरामने केला बघा, काय लबाड लेखाचा. अहो तो काय करतो, भयंकर पैसा, काय घर, काय दागिने, काय अलोक संपत्ती आहे, नोटा घरात नुसत्या पडलेल्या अशा इतकी त्याची संपत्ती. तर त्याला जेव्हा ते पोलीस ऑफिसर विचारतात ना, राम 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 म्हणतो लेखाचा, उत्तरच देत नाही काय नाही. म्हणून फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जी गती मिळाली की बस संपला. म्हणून तुम्हाला एक सांगत येतो बरं का, जीवनात कसं पाहिजे तुम्ही बघा, तुम्हाला सुख लागेल यात शंका नाही. किंवा तुमच्या मुलाचं लग्न व्हायचं आणि 10 पोरी बघा, 50 पोरी बघा, पण एकदा केल्यानंतर की नाही माझी ही होती बस, गती संपली आता पुढे असंच मानाय. मुलगा मुलगी काय जे असेल ते एकदा व्यवहाराचा प्रयत्न करून तो प्रश्न सुटला की गती संपलं, याच्या पलीकडे नाही, तर समाधान मिळणार तर नाही मिळणार बरं का. मला ते फार आठवतं, एक वकील होता, महाराज उदाहरण द्यायचे, आमच्या अक्कलकोटले हो, त्यांनी जीवन बघितलेलं सगळं. ते काय म्हणाले, त्याची पहिली बायको मेली, मग तो म्हणला आता गरीबाची करावी, उपकारही होईल आपलं. म्हणून त्यांनी एक मुलगी, एका भटजीची मुलगी केली, तिच्या तोंडावर देवीचे वण बिण होते. तेव्हा
चालत लग्न करून आणलं घरी आणि रात्री ती मुलगी लागली रडायला. रडल्यानंतर अनु काय झालं बुवा, हे रडतेस का? तर ती म्हणली बुवा मी अशी आहे तुम्ही मला पसंत केलंय. आता केलंय ना म्हणाले, तुला दुःख करायचं कारण काय आहे? असं महाराजांनी आपलं माणसाने सांभाळावं. एकदा आपण पाहून ठरवलंय ना, थोडे दोष राहणारच. असं काय करतात तुम्ही? रामचंद्र आहे काय नवरा म्हणजे काय, असं काय समजतात तुम्ही? आणि मला खात्री आहे गमतीनं म्हणतोय, तो माणूस होता ना, तुम्हाला माहिती आहे तो म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, म्हणजे माणसाचा आदर्श आहे. तर तो सुद्धा की नाही तिखट मीठ झालंय किंवा मीठ कमी आहे त्याला आमच्याकडे सिटीला म्हणतच असतात. स्वयंपाक केला तर तिने जर स्वयंपाक केला तर तुला ही भाकरी जमली नाही बरोबर, भाग आणखी म्हणायचं नाही का? गोड शब्दानं बोलेल, तुला काय अभ्यास नाही, जनकाने काही शिकवलं नाही म्हणून तुला येत नाही असं म्हणाल फार. परंतु फार तिथे स्वयंपाकी ठेवील शिक म्हणून, पण हे राहायचं नाही का? पण गती पाहिजे. फार महाराजांचा अर्थ फार छान आहे. एवढं गती प्रबंध कशी आणायची ही वासनेच्या गती मानायची म्हणाली की संपला. आता किती छान आहे ना असं असू द्या. तसं तो म्हणाला मी तुला लग्न केलंय, मला तू पसंत आहे, तुला देवीची वडे रडतेस का? अशा बेटी म्हणून शिनाली जे इथे विसवे ते परमगती आणि जयाचे प्रकृती जिये, जेणे अधस्थिरी विश्व विये, जो येऊन प्रकृती ये गुन्हा ते भोगी. तो आता साहेब भरता म्हटलेलं आहे त्याने, तर भरता म्हणजे स्वामी. तर ही जी विश्व प्रकृती आहे, शक्तीला शक्तिमान लागतो, तिला अधिष्ठान लागतं. तर तो अधिष्ठान ज्या शक्तीचं आहे त्या शक्तीचं अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाला तुम्ही धरल्यानंतर बाकीचा प्रश्नच कळत नाही. समर्थांचा एक श्लोक आहे मला वाटतं की तुम्ही लक्ष्मीच्या पाठीमागे लागूच नका, तुम्ही भगवंताला धरा. आणि ती पतिव्रता आहे तेव्हा त्याला धरलं की ती येईल. आता प्रश्न काय येतो, हे लंगोटी लावलेले त्यांना काय हो लक्ष्मी नाही का, भीक मागणार नाही का आणि लक्ष्मीची तारीफ करणार. ते काय त्याचं कारण आहे, त्यांना की नाही त्याची किंमत नाही, खरोखर किंमत नाही. लक्ष्मी लक्ष्मी काय म्हणतात तुम्ही, अशापैकी ते काहीतरी असं आहे. जुन्या दासबोधामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, ऐश्वर्य कसपटा समान जाईल. काय असेल राजासारखा शिवाजी राजा हाताशी असून सुद्धा हे ऐश्वर्य मला कसपटा समान आहे अशी त्यांची वृत्ती असल्यामुळे लक्ष्मी काय करेल बिचारी, मला तू स्वीकार कर असं म्हणायचीच पाळी आहे. याच्यामध्ये समोर ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचं आहे की बा या विश्वाला चालवणारी जी शक्ती आहे त्या शक्तीला मार्गदर्शक करणारा, त्याला संकल्प देणारा जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचीच त्यांना अवस्था माहिती असते, त्याचं प्रेम असतं. तो विश्वश्रियेचा भरता मीच गायेत पांडुसुता. अरे परमात्मा म्हणतात मीच तो आहे, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. गोसावी म्हणजे मालक, या त्रैलोक्याचा मालक आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उजे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे. काय आहे समर्थांचा एक अभंग आहे बरं का. काय आहे सांगतो आपल्याला, अशी ही देवाची करणी, सत्ता मात्रे वर्षती जलधर, पीक पिके धरण. म्हणजे काय की या विश्वाला जी विश्वाच्या शक्ती आहे त्याच्यावर स्वामित्व गाजवणार असेल तर परमात्मा आहे. त्याचं ढग येणं, त्या वेळेला पाऊस पडणं, शेत पिकणं हे काय माणसाच्या मर्यादित हातात आहे. खरं कर्तृत्व त्याचं आहे. आपण पाहतो ना, उत्तम पीक आलं त्याला कीड लागली तर काय करायला आपण, किंवा ऊस खूप वाढला आणि पाणी नाहीसं झालं काय करायला आपण, हे तर झालं आणि सरकार पुन्हा त्यात भानगडी करते ते आणखी मिळावायचं आहे नाही का. चोर बी राहिले रात्री कापून नेल्यावर काय करणार तुम्ही नाही का. म्हणजे माझ्या म्हणण्याचा हेतू काय, असं विश्वाच्या संबंध चरित्रावरच ज्याची सत्ता चालते ते आहे. पंचमहाभूतांची वर सत्ता चालवणं आणि पंचमहाभूत एकदा बिघडली तर काय करतात तुम्ही आम्ही पाहतो नाही का. अहो नाही, माणसाचं सुद्धा ते 2 विमानांची टकरा झाल्या तर काय 300 लोक जळले गेले साफ झाले. बघा काय माणस या विश्वाची सत्ता काम करते आपल्याला माहिती आहे ना.
आता यात्रेतील जातात हिमालयात नाही का बर्फ फुटला की काय झालं वाहून जातात बेपत्ता होता तसा. तेव्हा पुढे म्हणाले पर्वती बैसका न सांडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वी या भूते वहावी हे आज्ञा माझी. किती दृष्टी व्यापक. आपल्याला हे काहीतरी काव्य वाटतं की या पृथ्वीवरती माणसाला स्थिर आहे. त्याला इंग्लिशमध्ये तेरा फर्मा असं म्हणतात. फर्म म्हणजे घट्ट, तेरा म्हणजे पृथ्वी, म्हणजे ज्या जमिनीवर आपण स्वस्थ राहतो ती तेरा फर्मा. तर म्हणजे पृथ्वीनं ही भूते व्हावी ती त्याची इच्छा आहे. नाही तर भूकंप झाला की जातातच की आतमध्ये आपण पाहतो ना. पुढे म्हणाले म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हालविल्या प्राण हाले तो जगाचे चालविल्या. हे मला फार आवडलं. सूर्य चालतो तुझ्या इच्छेनं ठीक आहे बाबा, ते गणिताचं. इथे मी कॉलेजमध्ये असताना तेव्हा दोन फार मोठे युरोपियन ज्योतिषी खगोल ज्योतिषी आले होते. एक सर आर्थर एडिंग्टन म्हणून आणि दुसरा सांगतो त्याचं नाव आठवलं. तर तो पहिला जो आहे ना एडिंग्टन त्यातून जीन्स सर जेम्स जीन्स बरं का. दुसरा तो पहिल्याच ते काय आहे तो काय विलक्षण आहे. तो काय म्हणतो शेवटी त्याच्या ग्रंथामध्ये हे संबंध विश्व जे आहे ना हे विश्व एखादा विचार आहे की काय असं वाटतं. ही वस्तू नाहीये विचार आहे. इट्स नॉट ए थिंग इट इज मोर लाईक ए थॉट असं तो म्हणतो. ते जाऊ दे आजचा विषय तो नव्हे. जीन्स काय म्हणतो त्याचा एक ग्रंथ आहे दी मिस्टेरियस युनिव्हर्स म्हणून बरं काय गूढ विश्व. त्याच्यामध्ये म्हणतो हे विश्व निर्माण करणारा ईश्वर महागणिती असला पाहिजे. आणि त्यावेळेला त्याच्या कॉलेजमध्ये शिकवणारे वेळाचे दी आयडिया ऑफ ए मॅथमॅटिकल क्रिएटर ऑफ द युनिव्हर्स. विश्व निर्माण करणारा मोठा गणिती असला पाहिजे. कारण 100-200 वर्षाचे ग्रहण तुम्ही आधी सांगू शकता. याचा अर्थ काय ते गणिताने चालतं ना सर्व. म्हणून इथे त्यांनी जे म्हटलेलं आहे की जगाला मर्यादा घालणारा काय असला पाहिजे. काय विलक्षण आहे बघा. म्हणजे आईन्स्टाईनचं म्हणणं असं होतं शेवटी की मी असे 5-6 नियम शोधून काढीन की संबंध विश्वाचा कारभार त्यात आला पाहिजे. त्यांनी समजला सोडवता आला पाहिजे. इतकं गणिताने ते बद्ध आहे. तर प्राण सुद्धा माणसाचा नियमानेच चालतो. त्या प्राणाला हलवणारा असेल तर तो मी आहे. पुढे म्हणाले ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ आणि गगनाईसा साक्षीभूत तोही मी. जगाला चालवणारा तर जो तो आहे मी, पण या गगनाला चालवून सुद्धा पुन्हा साक्षीनं मी आहे. असा मी त्या मीची काय तारीफ करावी. म्हणजे माणसाला ईश्वराची कल्पना करताना तो संबंध चालवतो आहे पण पुन्हा करून पुन्हा करता आहे. निष्काम कर्म केल्यासारखा असा मी साक्षीभूत आहे. अर्जुना त्या शेवटची ओवी सांगतो ही नामरूपी आघवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपांचा हे बोलावा आपणची. नामरूपाने निर्माण केलं मी आणि नामरूपाला जीवन देणारा मी असून सुद्धा पुन्हा त्यापासून मी अडकत आहे. म्हणजे अनेक रूपाने दिसून सुद्धा माझ्या एकत्वाला धक्का लागला नाही असा मी विचित्र आहे. आणि माणसाचं ध्येय असेल तर या अनेक रूपामध्ये राहून सुद्धा एकाला न सोडणं हे त्याचं मर्म आहे. हा पुढचा विषय पुढच्या रविवारी सांग. जानकी जीवन स्मरण जय जय राम.